मित्रांनो, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शरद पवार नावाच्या वादळाचा नेमका अंदाज बांधणं हे महाभारतातील चक्रव्यूह भेदण्यापेक्षा कठीण मानले जाते. कालपर्यंत दिल्लीच्या जंतर मंतरवर चित्र काही वेगळे होते. सीजेपी पक्षाच्या वतीने नीट परीक्षा घोटाळा आणि शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धडक मारली. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि अवघ्या 24 तासात राहुल गांधींनी केंद्र सरकारविरोधात मास्टर स्ट्रोक खेळला अशा बातम्यांनी संपूर्ण देश ढवळून निघाला. राहुल गांधीच्या मागे इंडिया आघाडीचे सर्व मित्र पक्ष भक्कमपणे उभे राहिले. अगदी शरद पवार स्वतः जंतर मंतरवर आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी पोहोचले. पहिल्यांदाच राहुल गांधीच्या नेतृत्वात संपूर्ण विरोधी पक्ष एकसंध आणि मजबूत उभा असल्याचा भास निर्माण झाला होता. पण मित्रांनो, हे चित्र 24 तास सुद्धा टिकू शकले नाही. कारण शरद पवारांनी अशी एक चाल खेळली की राहुल गांधीच्या संपूर्ण राजकीय प्लॅनवर आणि विरोधी पक्षांच्या एकजुटीवर एका झटक्यात पाणी फिरले. जंतर मंतरवरून निघून शरद पवारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर येताच राजकीय वर्तुळात एक वेगळीच खळबळ उडाली. कालपर्यंत ज्या मोदींच्या कारभारावर प्रश्न उठवले जात होते, त्याच मोदींना पवारांनी या भेटीतून एका प्रकारे थेट राजकीय पाठिंबाच दिला. अनेकांना पडलेला प्रश्न हाच आहे की पवारांनी हे अचानक का केले? राहुल गांधीचा हा खेळ बिघडण्याची पवारांची ही पहिलीच वेळ आहे का? तर त्याचं उत्तर अजिबात नाही असं आहे. इतिहासाची पाने उलटली तर पवारांनी यापूर्वी राहुल गांधीच्या राष्ट्रीय नेतृत्वाचा आणि रणनीतीचा असाच अनेकदा खेळ बिघडवलाय. नक्की कधी आणि कसं, हेच आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार, मी रोनक आणि तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र. मंगळवारी जेव्हा राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव रस्त्यावर उतरले, तेव्हा मंचावर शरद पवारही उपस्थित होते. विरोधकांची ही एकजूट पाहून भाजप बॅकफूटवर आली होती. परंतु बुधवारी सकाळी अचानक आलेल्या एका बातमीने संपूर्ण चित्र बदलून टाकले. शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर विरोधकांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली. राहुल गांधी जेव्हा आंदोलनाचा मुख्य चेहरा म्हणून उभे राहत होते, नेमक्या त्याच वेळी पवारांनी मोदींना भेटून अजूनही मुख्य चाव्या माझ्याकडेच आहेत हा संदेश दिला. विरोधक जेव्हा मोदींना घेण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा देशातील सर्वात वरिष्ठ नेत्याने पंतप्रधानांची भेट घेणे म्हणजे सरकारचा ताण कमी करण्यासारखेच ठरले. पवारांनी राहुल गांधीची हवा काढून घेण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या काही वर्षात अशा अनेक घटना घडल्यात. जेव्हा राहुल गांधी यांनी संसद डोक्यावर घेतली होती की अदानी प्रकरणात जेपीसी समिती स्थापन झालीच पाहिजे, तेव्हा पवारांनी जाहीरपणे सांगितले होते की जेपीसी पेक्षा सुप्रीम कोर्टची संमतीच योग्य आहे. या एका विधानाने राहुल गांधीच्या मोहिमेची हवा काढली. राहुल गांधी जेव्हा जेव्हा मी सावरकर नाही, मी माफी मागणार नाही अशी विधाने करायचा, तेव्हा पवारांनी बैठकीत त्यांना थेट बजावले की सावरकर महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांच्यावर टीका केल्यास महाराष्ट्रात आपले नुकसान होईल. त्यामुळे राहुल गांधींना सावरकरवर बोलणे थांबवावे लागले. 2019 मध्ये राहुल गांधीच्या चौकीदार चोर आहे या घोषणेपासूनही पवारांनी स्वतःला दूर ठेवले होते. इतकंच नाही तर इंडिया आघाडीतील काँग्रेसचे वर्चस्व राहू नये म्हणून पवारांनी नेहमीच इतर प्रादेशिक पक्षांना एकत्र ठेवून काँग्रेसला सांभाळून घेतले. पवार असे का करतात याचे पहिलं कारण म्हणजे त्यांना काँग्रेसच्या खाली काम करणे कधीही मान्य नव्हते. दुसरं म्हणजे महाराष्ट्रात काँग्रेस मोठी होऊ नये आणि स्वतःचा गट मजबूत राहावा ही त्यांची खेळी असते. आणि तिसरं म्हणजे दिल्लीत सत्ता कोणाच्याही असो, पवारांचे संबंध नेहमीच सत्तेच्या केंद्राशी थेट असतात. कालपर्यंत राहुल गांधींनी आंदोलनातून जे राजकीय नाव कमावले होते, त्यावर पवारांच्या एका भेटीने पाणी फिरवले. भाजप आता विरोधक एकत्र नाहीत, पवार स्वतः मोदीवर विश्वास ठेवतात असा प्रचार करेल. राहुल गांधीसाठी हा खूप मोठा झटका असणार आहे. शरद पवारांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की दिल्लीच्या राजकारणात पवारांची स्पीड गाठणे राहुल गांधीसाठी आजही कठीण आहे. तुम्हाला काय वाटते? शरद पवारांच्या या भेटीमुळे इंडिया आघाडीत फूट पडेल का? कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असल्यास सगळ्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.